लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ग्रीन कॉरिडॉर व कार्डिएक एअर ॲम्ब्युलन्सच्या संयुक्त वापरातून नाशिकमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण। अशोका मेडिकोवर हॉस्पिटलने उत्तर महाराष्ट्रात घडवला वैद्यकीय इतिहास। नाशिक येथील अशोका मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची व ऐतिहासिक वैद्यकीय कामगिरी यशस्वीरित्या पार पडली आहे। सांगली ते कोल्हापूर दरम्यान ग्रीन कॉरिडॉर आणि त्यानंतर कोल्हापूर ते नाशिक कार्डिएक एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या 2 तासात यकृताची सुरक्षित व जलद वाहतूक करण्यात आली। या उत्कृष्ट नियोजनामुळे यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली। सांगली येथील 69 वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांनी समाजहित जपत यकृतदानाचा उदात्त निर्णय घेतला। त्यांच्या या दातृत्वामुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील 51 वर्षीय यकृत सिरोसिसग्रस्त रुग्णाला नवजीवन मिळाले। सदर रुग्ण उपचारासाठी अशोका मेडिकोवर हॉस्पिटल नाशिक येथे दाखल होता। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हॉस्पिटलमधील तज्ज्ञ यकृत प्रत्यारोपण पथकाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून तात्काळ प्रत्यारोपण प्रक्रिया सुरू केली। वैद्यकीय तज्ज्ञ, वाहतूक, पोलीस प्रशासन, विमानतळ प्रशासन व कार्डिएक एअर ॲम्ब्युलन्स सेवा यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे महत्त्वाच्या कालमर्यादेत यकृत नाशिक येथे पोहोचवणे शक्य झाले व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। ही यशस्वी शस्त्रक्रिया अशोका मेडिकोवर हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचे ठळक उदाहरण ठरली आहे। तसेच ही घटना अवयवदानाचे महत्त्व, ग्रीन कॉरिडॉर सारख्या विशेष वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आणि कार्डिएक एअर ॲम्ब्युलन्स सेवांची उपयुक्तता अधोरेखित करते। उत्तर महाराष्ट्रातील गंभीर यकृत आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी ही कामगिरी आशेचा नवा किरण ठरली असून प्रगत व जीवनरक्षक आरोग्य सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याचे हे ठोस उदाहरण आहे। नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील। मी डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अशोका मेडिकोवर येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे। आपल्याकडे एक लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा पेशंट ॲडमिट आहे, ज्याला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती। तर सांगलीमध्ये एक कॅडेवर डोनर म्हणजे ज्याने डोनेट केलं आहे लिव्हर असा पेशंट होता। तर आम्ही सांगली एअरपोर्टपर्यंत ते लिव्हर 1 तासात पोहोचवलं। कोल्हापूर एअरपोर्टपासून एअर ॲम्ब्युलन्सने ते लिफ्ट करून ओझर एअरपोर्टपर्यंत अवघ्या 25 मिनटात ते लिव्हर पोहोचलं आणि ओझर एअरपोर्टपासून नाशिक आपल्या अशोका मेडिकोवर येथे ते लिव्हर 20 ते 25 मिनटात पोहोचलं। असा टोटल अवधी आपल्याला 2 तास ते 2 तास 10 मिनटाचा लागला। आणि ही अशी उत्तर महाराष्ट्रातली पहिलीच घटना आहे की ज्याच्यात कॅडेवर लिव्हर हे एअरलिफ्ट केलं गेलं आहे आणि ह्या रेकॉर्ड टायमिंगमध्ये वेगळं जीवनदान मिळेल आणि या घटनेतून आपण लिव्हर डोनेशनचं प्रमाण हे वाढवायला सुद्धा मदत होऊ शकते। त्यामुळे ही आपल्यासाठी एक मोठी घटना आहे असं मी म्हणू इच्छितो। तर आणि हे सगळा जो प्रवास आहे 2 तास 10 मिनटाचा हा पूर्णपणे अनइव्हेंटफुल झाला आहे आणि हे शक्य झालं तर ग्रीन कॉरिडॉर ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटची खूप मोठी मदत आपल्याला मिळते। तर त्यामुळे तो जो अवधी होता बाय रोड ट्रान्सपोर्टेशनचा तो सुद्धा अतिशय कमी वेळात पार पडला आणि एअरलिफ्ट लिव्हर केल्यामुळे तो अवधी जवळपास 950 किलोमीटरचं अंतर हे केवळ 2 तास 10 मिनटात आपल्याला ते ट्रान्सपोर्ट करणं शक्य झालेलं आहे। धन्यवाद। मी डॉक्टर संदीप नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस। मी अशोका मेडिकोवर हॉस्पिटल येथे जनरल GI आणि हिपॅटोबिलियरी सर्जरीमध्ये कार्यरत आहे। तर ह्या हिपॅटोबिलियरी सर्जरीचाच एक भाग म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतं। आपण आत्ताच ह्या ट्रान्सपोर्टबद्दल ऐकलं। लिव्हर ऑर्गन आमच्यापर्यंत पोचलं आहे आणि आम्ही आता लिव्हरची सर्जरी सुरू करतो आहे। ही सर्जरी साधारण पुढचे 6 ते 8 तास चालेल। 8 तासानंतर पेशंटला आपण ICUमध्ये शिफ्ट करू। पुढचे 1 आठवडा ते 10 दिवस हा कालावधी पेशंट आपल्यासोबत राहणार आहे। हळूहळू त्यांच्या ॲक्टिव्हिटी जसं इम्प्रूव्ह होत जातील तसं आपण पेशंटला चालवतो, जेवण सुरू करतो आणि आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या 10 दिवसांमध्ये हा पेशंट एक नवीन लिव्हर घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल। धन्यवाद। पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही युनिट 1 शहर वाहतूक शाखा इथून ओझरवरनं ग्रीन कॉरिडॉर
हे अशोका हॉस्पिटल येथे 12 मिनिटामध्ये घेऊन आलो आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आघाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.